शाना उठला मापट्यात मुतला, शाना उठला मापट्यात मुतला, शाना असून चुकला, अति केली माती झाली, समद न्हावून गेली, कारणाविना भांडायाला आम्ही होत यार. येड्यांचा बाजार भरला, येड्यांचा बाजार, 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 येड्यांचा बाजार भरला, येड्यांचा बाजार. जायला सूर्य एवढ्या वर कस करायला? सुन्या, ए सुन्या, सुन्या उठ की, अरे बघ ढुंगणाहून आलं, उठ. अरे झोपू दे की रे. अरे काय झोपू दे, असं झोपलेलं बघून लोक काय म्हणतात, उठ. म्हणू दे काय म्हणायचे ते. तुझ्या तर आता जाऊ का मी? झोप मग, जा तुम्ही. हे थांब की मर्दा. काय रे? काय लेका अशाच दोस्ती एकट्याला सोडून चालला वे झोप येत असताना. अरे कवा धरणं उठावतोय तुला, आणि तू आपला झोपलेलाच आहेस. हा काय नाही रे, ती कालची कोंबडी ना थोडी जास्त झाली भाऊ. ते करे पण ज्याची असेल त्याची. मी काय म्हणतोय, आईला आपण जरा जादाच आळशी होत चाललोय का रे? काय नाही रे, ती कालची कोंबडी. ते काय बी असं ना, पण आपल्याला असं आळसून चालणार नाही का? अरे देशाचं भविष्य आहे आपण. होईल का तुझ्या बोलण्यामध्ये तथ्य आहे बरं का? आहे ना? हा आहे ना? हा चल मग, कल कर सो आज कर, आज कर सो आत्ता. म्हणजे व्यायाम करायला चल. एम हा, अरे पण चल बरं चल. उठ. चल, आता चल, चल. आपण देशाचं भविष्य आहे. हा चल.
म्हण्या आ मला कस तरी वाटायला लागले आज. परत लागलं वाटतं तुला कोंबडीचं डोहाळं. तू लक्ष नको देऊ. एवढं झालं की आपल्याला सूर्यनमस्कार बी घालायचा आहे. हो का? हा चालतंय. म्हण्या काहीतरी घोळझार सर वाटेल का? तुझीला का रातची उतरलेली दिसत नाही. कर व्यायाम. ते नाही रे. रोज सूर्य गावच्या त्या बाजूला उगवायचा. आज ह्या बाजूला उगवलाय कसा? हा हे कस शक्य आहे? मला तर काय बी कळना. आणि हे बघ, अरे बघ की सूर्य खाली गाडीवर चाललाय बघ. चायला खरंच की. हे काय भानगड म्हणायची? हा चल आपण लोकांना विचारू. हा चल चल विचारू. हा चल. चल चल शर्ट घे. हा घे तू. तो बघ लोक यायला लागलेत. ओ दादा, ओ दादा, ओ दादा थांबा आलू. थांबा. ओ दादा ओ थांबा. दादा थांबा की. म्हणे चल की लवकर. ओ ऐका की. ओ दादा एक विचारू का? हा विचार की. नाही सूर्य रोज त्या दिशेला उगवतो. आज इकडे कसा उगवला? हा चैला ओ दादा सांगा की. सकाळपासून तुला कोण भेटलं नाही काय? चैला चल. ए काके थांब की. अगं थांब की जरा. ए काके अगं थांब थांब थांब. लय महत्वाचं काम आहे तुझ्याकडे. थांब इकडे. आज उशीर कस काय झाला तुला? उलट लवकर सोडले मालकाने आज. तुझं मला काय तुला लवकर सोडत नाहीत काय? नाही बाबा एकलीच आहे ना हो मी त्याच्याकडे. मग काय बाकीच्यांकडे दादा आहे ती काय? आता ते मला काय माहित बा. होय काय? मग ह्या वयात रोज रोज म्हणलं मग त्रास होत असेल ना हो तुला? त्रास कसला सवय झाली हा ते बी खरंय ना. बरं ऐक की एक विचारू का? विचार होय. की. आज बघ की सूर्य हेकडनं कसं काय उगावला ग? रोज तर हेकडनं उगावतो. अगं बघ की. बघ हा काय भांग बिंग पिलायस काय? काय पाहिजे ते विचारतोस. जा तिकडं. काके अगं ऐक की. ए अगं गावाकडे कुठं कामावर नाही जायचं होय? चायला हिचं मालक कामावला हे होता बघ, होय? तिकडनं काका आले त्यांना विचारू. चल ए काका थांब. हा हा आज सूर्य हेकडनं कसं काय उगावलाय र? म्हणजे रोज तर हेकडनं उगावतो. एक सांग की आज दिस इकडे कसं उगवला? हा पोरांनो त्याच्याकडे जरा नीट बघा. तो उगवाय नाही बुडायला लागलाय बुडायला. हा चायला बुडायला लागला होय. हा आणि आपण झोपलोय डोंगांवर करून होय. तुझ्यामुळे लोक येड्यात काढायला लागलेली आहे का? माझ्यामुळं हे तर बुडायला लागलाय की सूर्य. तुला तर काय कळत बी नाही. चल बघू काय खायला मिळते का. आणि याम बघू झोपून उठल्यावर. म्हणजे परत झोपायचं. मग काय रात झाल्यावर काय जिम्मा करणारच वय. फू 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 फू. येडच आहे लागा. होय रे तर समजत नाही काय सूर्य वळा काय बुडाला काय ते. गप तू. तरी बी तुझ्या आधी मीच उठलो तू. आणि काय दिवं लावलं काय तर म्हणे सकाळी सकाळी आम करायचं आहे. गप तू का आता. चायला काल रातच्याला झोपलो ते आज सांच्यालाच उठलो. नाहीतर काय मी तर म्हणतो अरे म्हण्या कुंभकर्ण झालोय कुंभकर्ण. कुंभकर्ण घर असतं लगीन झालं असतं तर म्हण्या कुणीतरी उठलं असतं का आपल्याला. चायला आपण दोघं बी अनाथ आहे. तुझा आईबा आणि माझा आईबा. जगलं बी संग आणि मेलं बी संकटच. पहिले का म्हण्या आपली परीक्षा नसती ना आपण बी गेलो असतो देवीच्या दर्शनाला. बरं झालं असतो. आपण बी ते चँगरा चिंगरीत मिलो असतो.
ए मरू आपले दुश्मन. हे बघ, आपण जगलो ना, या माग खरंच देवाचा काहीतरी प्लॅन असणार बघ म्हण्या. कसलं काय? आपलं आईबा गेलं आणि त्या सावकारानं आपलं घर लुबाडलं. आपण जगतोय कसं आपलं आपल्यालाच माहिती. तसं नाही र. हे बघ, तू असा नाराज नको होत जाऊस. आपलं दिवस येणार. अरे माझं मन सांगतंय आपले दिवस पार्टनरल्या का. हा दिवस पालटणार? अरे इथं 2 येळचं खायचं वांद आहेत आपलं. आ कवा मागून कवा चोरी करून खातोय आपण. कवा लगीन होणार आपले, कवा संसार थाटणार. लवकरच. अरे माझं आतलं मन सांगतंय आतलं आपल्या हातावरच्या रेषा काय खोटे बोलत नाहीत. तुझ्या हातावरच्या रेषा शिल्लक आहे तू अजून. माझ्या तर कवाच बुजून गेल्या बघ. आणि हात बी दुखायला लागलाय आता. चायला एक पोरगी पटना आपल्याच्यानं. लगीन तर लांबच राहिलं आपलं. कसं व्हायचं काय माहिती. चायला वयात येऊन 10 वर्ष होऊन गेली पण अजून उपाशीच. तुला काय वाटलं मी पोटभर जेवलोय? तुझं तेच माझं. आणि त्या चमेलीकडे गेलो तर ती म्हणते तुम्ही जाव आहेत ना, तुम्ही चांगल्या घरची पोर आहेत. चायला करायचं तर काय करायचं. सध्या तरी आपला हात जगन्नाथ आणि स्वप्न बघत हातुरणात. तरी पण म्हण्या आपण गप राहायला नको. मग करायचं काय? माझ्याकडे एक पत्ता आहे. कुणाचा? बापूचा. बापूचा? हत्तीच्या आईला. मला वाटलं चमेलीसारखे दुसरी कोणतरी आहे. ए ह्यो बापू काय कामाचा? अरे म्हण्या साधा सुद्धा बापू नाही हो. मग काय असा आहे का? त्याला काय राव, तुझ्या डोक्यात काय पण भलतं सलतं सुचतं बघ. मग ह्यो बापू ना घासराम बापू आहे. घासराम बापू. घासराम बापू? अच्छा गप. तोच खोलीन आपल्या नशिबाचं कुलूप आणि दाखवीन नवी वाट. गप. तुला माहिती आहे ना माझा असल्या गोष्टींवर विश्वास नाही ते. त्याच्यावर जाऊन दे रे. माझ्यावर तो आहे नव. हाय तुझ्यावर आहे. आहे नव. आहे नव. तर चल मग. चल चल मग. अरे चल. कुठे? चल उद्या पहिला त्याला गाठू. बोला बापूच्या नावानं. बापूच्या नावानं. बापूच्या नावानं. बापूच्या नावानं चांग भलं. बापूच्या नावानं चांग भलं. सर्व भक्तांचं कर भलं. बापूच्या नावानं चांग भलं. बोला बापूच्या नावानं. बापूच्या नावानं. बोला बापूच्या नावानं. बापूच्या नावानं. बोला बापूच्या नावानं. बापूच्या नावानं. बोला बापूच्या नावानं. अरे म्हण्या चल लवकर. काय ऐक जरा का सोन्या माझं. हे असलं बापू बिपू काय नसतंय बरं का. खोळ्या समजूत येत नुसत्या. अरे तेवढंच म्हणाला समाधान. माझा विश्वास नाही असल्या गोष्टींवरती अजिबात. माझ्यावर आहे नव. तुझ्या विश्वास आहे म्हणून तरीच दिसा पाहतोय मी. चल चल.
पटापटा चल, बापूचा आशीर्वाद घ्यायचा आपल्याला. जय काली कलकत्ते वाली, पहिली चेन्नई वाली, पहिली मुंबई वाली, सगळ्यांचं भलं कर. घरची असो या बहारवाली. बापूच्या नावानं चांग भलं. बापूची आरती झालेली आहे. कुणाच्या काही समस्या असतील तर मांडा एकेकाने. गडबड करू नका, राडा गोंधळ करू नका. हे काय संसद भवन आहे वय रे? हा, चला एकेकाने लाईनीमध्ये या, नाहीतर देईन ठेवून. आरती 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 बन, बापू बन. म्हणजे जोपर्यंत आरती पेटल्यात तोपर्यंत बापू आशीर्वाद देतात. हा बोला, बापूच्या नावानं चांग भलं. बापूच्या नावानं चांग भलं. बापूच्या नावानं बापूच्या नावानं. हा, आधी तुम्ही या. बापूच्या नावानं. बापूच्या नावानं. बापू ते काय ते? कसं सांगू कळेना. कसंही सांग, घाबरू नको बाळा. न घाबरता सगळं सांग. बापू मला घरी जायला भ्या वाटतं. भ्या वाटतंय? अरे घरात काय वाघ बिग शिरला की काय? का भूतांनी पचडले? नाही बापू, ते परत लय मोठा प्रॉब्लेम आहे. नीट सांगणार आहेस का घेऊ पुढचा नंबर? नाही बापू, सांगतो सांगतो. बाहेर बाहेर एक बाई बरोबर प्रेम संबंध आहे. प्रेम संबंध? म्हणजे लपड? नाही नाही, प्रेम प्रेम. अरे प्रेम म्हणजे तुमच्यासाठी. कसे माहितीये का? आपलं ते प्रेम आणि दुसऱ्याचं लपड. बर, त्याचं काय? आता ते बायकोला कळालं म्हणून तुला घरला जायला भ्या वाटतोय वय. जय काली कलकत्ते वाली, पहिली चेन्नई वाली, पहिली मुंबई वाली. भयंकर चिडलेली दिसते या बालकाची घरवाली. करून टाक अशी जादू. यामुळे मिळवल तो आपल्या बायकोवर काबू. बोल आई काली पिली निली, बोल. अजून एक जागा शिल्लक आहे. जागा बापू? म्हणजे ज्या राहण्याचा बंदोबस्त होईल तिकडे, त्याचं टेन्शन सोड. हा बरोबर. आधी मला सांग, काय बापू? तुझ्या बायकोशी संबंध येऊन किती दिवस झालं? हा, संबंध? संबंध ते बापू 3-4 महिने झाला असेल. 3-4 महिने? हे बघ बालका, तू निश्चिंत जा. बाकी आम्ही आमचं बघतो. काय? चालते. फक्त एक पत्ता देऊन जा तुझ्या घराचा. होय बापू. जय काली नेली पिली. बापूच्या नावानं. बापूच्या नावानं. बापूच्या नावानं. बापूच्या नावानं. बापूच्या नावानं. बोला, बापूच्या नावानं.
हा आता तुम्ही या. अरे काय झालं रे? बापू माझी बायको. उगी 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 काय झालं न रडता सांग बरं. बापू माझी बायको. काय झालं तुझ्या बायकोला? कॅन्सर झालाय का येड झालाय? अहो बापू हा हे काय बोलताय? बोल बालका बोल. लय पिसलेला दिसतोयस. बापू माझी बायको मला रोज मारती हो. नाही 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 याचं औषध माझ्याकडे नाही. हा निघा 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 निघा. असं काय बोलता बापू. अहो बापू असं काय करताय? तुम्ही काय सामान्य माणूस आहे वय? अहो आता देवाचा अवतार आहे, देवाचा तुम्ही. हा आता जुन्या गोष्टी आठवून काय उपयोग आहे का? नाही तस ते इसरणं अवघडच आहे. हा लय मारायच्या का होत्या? जखमा अजून ताज्या अरे गप. ठीक आहे. ठीक आहे. काय आहे हे? काय आहे बापू? औषध. हे पिलं की शेळी सुद्धा वाघ होती. हे पिऊन घरला जायचं. जय काली नेली पिली. आणि हे जंपल्यावर पत्ता मी सांगतो नंतर नंतर. होय चालते चालते. बापूच्या नावानं चांग भलं. बोला. सुन्या, हा अरे मला तर हीच उपाशी दिसायला लागले. गपकिड अरे ही काय पोट भरणार आपलं? गबस की. काय ग बस. चल अरे चल, राहू तिथे जाऊन दे. बसू. जाऊ परत. चल. हा तुमचा नंबर आहे या. बापूच्या नावानं सांग भलं. त्या का सुन्या, हा अरे महाराज काय असा असतोय आता? मला तर हे बंधू वाटायला लागलाय. जायला. बघ नीट बघ. मला तर ह्यो मुळशी पॅटर्न मधल्या प्रशांत बोगम सारखा दिसतोय बघ. ठीक आहे. हा आता आपण आलो नाही इथं. जरा बसू आणि आपण जाऊया. बर बसू. बोल बालिके, काय समस्या आहे तुझी? बापू, लगीन होऊन 10 वर्ष झालं, अजून पोर नाही झालं. मी आहे ना. काय बापू असं काय अरे बोलताय? त्याच्यावर समस्येसाठी मी आहे. हा नवरा काय करतो? आ? बघ मी तुला म्हणलं नव्हतं? जरा चाबरच दिसतंय ही. जरा गबस की. बस तू बाबा. म्हणजे नवरा काय करतो काम धंदे? हा, ते नोकरी करतात, दौऱ्यावर असतात. म्हणूनच तुझा नवरा बाहेरूनच खाऊन येतो. आ? बर बालिके, मला एक सांग, तुला काय बाहेर खायची सवय? नाही बापू. असू दे असू दे, आम्ही लावू सवय. हा बघ बघ बघ. हे घे अंगारा आणि त्याच्या ह्याला लाव. रोज उठल्यावर, झोपेतून उठल्यावर कपाळाला. हा 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 हा. पुढच्या टायमाला नवरा दावऱ्यावर गेल्यावर या मग आश्रमात. बापू, हा पूजा करायला, पूजा करायला. अरे बापूच्या नावानं सांग भलं. चल उठ लवकर. बापूच्या नावानं चांगलं 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 पण की चांगलं. बोला बालकानो, काय समस्या आहे तुमची? हा, आज्ञा. बघू हा. काय राहिलंय त्याच्यात? हा, सगळं प्लेन तुमचं. सगळे नशीब मूठ कशाला दाखतो रे? बघू तुझा हात. आओ बापू, यो पण माझा दोस्त आहे. समजा प्लेन. बापू हे काय? तुमचा हात तर आमच्यापेक्षा प्लेन दिसतोय. बघ म्हणा. अरे याडे, हा त्यांचं वय बघ आणि आपलं वय बघ.
हा होय त्यांचा हात आपल्यापेक्षा जास्तच दिसणार ना. काम करून काम करून. ये जास्त होत आहे तुमच्या सगळ्यांचं. कशाला आलं इथे? बापू 10 वर्ष झालं मोठं होऊन. हा कधी आमचं लग्न होणार? कधी आमचं नशीब फलपणार बापू सांगा की. जय काली कलकत्ते वाली, पीली चेन्नई वाली, नीली मुंबई वाली. हा, गुलाबी जयपूर वाली, तपकिरी हैदराबाद वाली आणि लाल पंजाब वाली प्रीती जिंटाची. अरे मला आता झिंटा समजाना. हा अरे म्हणजे मला काही समजाना. हा अरे म्हणजे IPL च्या टीमा मी बघतो ना. IPL च्या मॅचेस. अरे का बसा. जय काली कलकत्ते वाली, पीली चेन्नई वाली, नीली मुंबई वाली. कुठून आले ते 2 मावाली? करून टाक अशी जादू, त्यामुळे मिळवतील हे आपल्या हातावर काबू. बोल आई काली नीली पिली बोल. घाबरू नका, तुमची चिंता मिटली बालक हो. तुमचा जोडीदार तुम्हाला लवकरच मिळणार आहे. लवकरच 2 मुली तुमच्या आयुष्यात येणार आहे आणि तुमचं पुढचं आयुष्य लवकरच बदलणार आहे. बापूच्या नावानं चांगलं, बापूच्या नावानं चांगलं, बापूच्या नावानं चले चल पटपट. अरे ती फेकतय ती बापू. आणि त्याने म्हणल्यावरती सगळ्याच गोष्टी खऱ्या होत असत्या. कशाला दाढी वाढवून बसलास तर ती. अरे त्यांनी सांगितले बघू की भेटत का नाही ती पोरी. आणि एवढे दिवस झाले आज सण केले, अजून सण करू की. अरे पर जी गोष्ट होणारच नाही त्याच्यावर कशाला विश्वास ठेवायचा आपण. मरू दे तुझा तो बापू. अरे मनाचा विश्वास नावाची काय चीज आहे की नाही. अरे माझा विश्वास सांगतोय आपल्या आयुष्यात ना 2 मुली भेटणार का आपल्याला. चालतंय बघू तुझा विश्वास. चल जरा पोटा पाण्याचं बघू काय. होय 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 माझ्या पोटात ना कावळच वाटायला लागल्यात. चल चल. सुन्या. हा अरे तीसच आहेत की. तिसच टाकून बघ मग काय. नाही ना ग, आजपासून ही चिंदीगिरी बंद. आजपासून काम करून खायचं आपण. अरे याडा बिडा झालं की काय. नाही आत्ता शहाणा झालोय, तू बी शहाणा हो. हे बघ आपण सतत पोरींचा विचार करतो, ती बरोबर बी आहे म्हणा. या वयात नाही करणार तर कवा करणार. ते तुझं बापू म्हटल्यागत आपल्याला पोरी मिळतील बी, पर त्यासने आपण आवडाय पाहिजे का नको. म्हणजे अरे म्हणजे त्या पोरीसनी आपल्यासारखी इडी भीक मागून चोरी करून खाणारी पोरं कशी आवडतील. त्यासनी तर जेंटलमॅन पोरं आवडतात. जेंटलमॅन जी त्यांची सगळी इच्छा पूर्ण करतात. नाहीतर आपण त्यासनी काय भीक मागून खायला घालणार आहे काय. आईला
डोसक्यात नाही आलं माझ्या. त्यामुळे आत्ता आपण जेवायचं ते काम करून मिळवलेल्या पैशातच. होय, पर आता भूक लागली त्याचं काय? खाल्ल्या बिगड अंगात ताकद कशी येणार काम करा र. खायचं की, पण इमानदारीनं. जेवढं येईल तेवढंच खायचं बघ. चालतंय. चालतंय ना व? हां हा चालतंय. ओ ताई, 2 वडापाव 2 चहा घेऊन या बरं. समजा खरं आहे ना तुझं. हां पण मला सांग, हां एवढ्या लवकर काम कुठे भेटायचं आपल्याला? काम होई. हां मला माहिती बघ, एक ठिकाण आहे. हां कुठं नाही मिळालं ना, हां. तिथं आपल्याला काम नक्की मिळेल बघ. कुठं र खरं? चंदन शेठच्या इथं. हां का? यार आवरा. अरे कवा धरणं सांगतोय आवरा म्हणून, हा? आणि हे असं स्वागत करणार आहे का पाहुण्यांचं आपण? काय तुम्ही बी हा पटापटा आवरा. अरे आवरा लवकर. अरे पाहुणे येतील आता एवढ्यात. हा अरे कधीपासून सांगतोय आवरा आवरा म्हणून. हा शेठ. हा तेच ओ चंदन शेठ. कोण तुम्ही? अरे बाबा कामाची गडबड चालल्या, मागणं या. नाही हो, ते अगं सुन्या आणि मने आलेत. हा काय खायला असेल तर दे यासनी. शेठ, ओ शेठ, खायला नको मग किती दिवस असं मागून खाणार? अहो ते काय तर काम द्या की. ए बाबा चेष्टा करा, मला येळ नाही. हा कामं पडल्यात, पाहुणे येणार आहेत. हा अहो आम्हाला सांगा की आम्ही करतो की काम. होय, आम्ही करतो की काम. कसं आहे, इतक्या दिवसात ना आम्हाला अक्कल आली आहे. असं किती दिस मागून खायचं? आता फुकट नाही खायचं बघा. आता काम करून खाणार. द्या की काहीतरी काम. जेव्हा आम्ही दोघांनी ठरवलं काम करायचं तेव्हा तुमचं नाव आलं डोळ्यासमोर. आता आम्हाला सुधारायचा चान्स द्या की दोघाला. देतो. करणार ना नक्की? हा होय नक्की. होय होय होय. सुधारलेच म्हणायचं की तुम्ही.
हा हे बघा पाहुणे येणार आहेत, सगळी तयारी करायची आहे, साफसफाई करायची आहे. तू एक काम कर, तू जाऊन तिकडचं सगळं साफ करून घे आणि तू त्या बाजूला जाऊन साफ कर. मदत करीत अन्नास नाही. जा 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 लवकर. या 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 या. मला इथं कुठं आणलं? तुमच्या बरेच दिवसाची इच्छा पूर्ण करण्यासाठी बापूकडे आणलंय. माझी इच्छा हं. ती पण बापूला माहितीये. ते अंतर्यामिनी आहेत ना. अंतर्ज्ञानी. हा तेच ते श्यामदेव. हा हम्म हम्म बापू. काय रे? अहो अहो इंतजाम झालाय. कसला? अहो त्या बाईला आणलंय बोलून. हा बाईला बोलून आणलं? वय वय. आईला लय झाक काम केलं बघ. चला चला उठा लवकर. 1 मिनिट थांब बाबा. म्हणजे आज त्याचा उपास सुटणार. वय. चला हळूहळू. आईला बापू इथंच. या आईला या धोत्रालाच घाई झाली माझ्यापेक्षा निष्ठायला. त्याला सांगायचं नाही होय पडू नको म्हणून. चले श्यामदेव, चला, चला. अजून काय निष्ठाच्या आत उरकून घेऊ. या बापू या 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 या. नमस्कार करायचा नाही. असं कसं बापू? आता आपल्याला जे करायचं हाय काय करायचंय आपल्याला? तसं काय चुकीचं करायचं नाही. मग तुमच्या आयुष्यात जी राहिली होती गोष्ट ती मी तुम्हाला देणार. कोणती गोष्ट? असं कसं? आता तुम्हीच ओळखायचं बाई. तुम्हाला कोणी सांगितली माझी इच्छा? तुमच्या स्वतःच्या नवऱ्यानं. बापू तुझी आईला कशी बेसली तर बायको मध्ये ती पासून अत्याचार करते होय. स्वतःला देवाचा अवतार समजतोय आणि हे धंदा होय. अरे
हे काय बालका, असा गैरसमज करून घेऊ नकोस. अहो काय हे, किती दिवस झाले तुमची वाट पाहते मी घरला, आणि तुम्ही यांच्यापाशी. चला इथनं लवकर. बघितलंस, तुझ्या बायकोला तुझी किंमत कळावी म्हणून. ते काय बी नको सांगू मला, समजलं का? तुझं मी डाव ओळखलंय. बापूची धन्य हो, बापूची धन्य हो. एक संसार मोडलेला बापूंनी जोडला. ए, तुमचा ड्रामा आहे बंद करा. होय बापूने एक संसार मोडलेला जोडला. बापूच्या नावानं चांग भलं. बापूच्या त्याला काय? नावानं चांग येड्याचं बाजार आहे. चांग भलं. बापूच्या नावानं चांग भलं. बापूच्या नावानं चांग भलं. बापू अरे भडव्यानो, एक माणूस तुम्हाला सांभाळता येत नाही. आईला झोपलं होतं ते, कसं का जागा झाला काय माहिती. मायला आज वाटलं की आज उपवास सुटणार, पण तुमच्या या घोर चुकीमुळं आता मी काय करणार. हाओ बापू. बापू आपला हात जगन्नाथ. जायला आपला हात जगन्नाथ. बापूच्या नावानं चांग भलं. राम, हे काय चाललंय मला तर काही बी कळना. माझं तर डोकंच काम करायचं बंद झालंय. त्या बापूच्या नादामध्ये घरदार सोडलंय. वाटलं इकडं शांती मिळल, पण कुठलं काय तेच चालू आहे. शामडात माशी गुटमाळल्यावानी. नाहीतर काय, या बापूच्या नादात आपण रिस्क घ्यायचे आणि आपल्या इच्छेचं काय.
थांबा थांबा जरा. अहो जाऊ द्या की. कशाला? खरंच बापूंचं दर्शन घ्यायचंय. कवा बी घुसायला ही काही जमिनीची माडी आहे का? अहो जाऊन दे की, लय अर्जंट आहे काम. होय. अहो लय मोठं केलंय त्यांनी आमचं. काय मोठं केलंय? अहो काम काम हा, काम काम. केलंय. हा बरं बघतो मी. बापूची समाधीची वेळ आहे. हा अरे पर तू थांबव यासनी, मी येतो आतमध्ये जाऊन. हा जात काय राव? गप बसा तिकडे. बापू बापू हा, बापू कालची ती 2 पोरं आल्यात. त्यांना इकडे बोलू नका. जाऊ द्या जाऊ द्या. मी हाकलण्याचा प्रयत्न केला बापू, पण ते म्हणतात तुमच्यामुळे लय मोठं काम झालंय, नाही 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 नाही. त्यामुळे दर्शन घ्यायचं म्हणतात. अरे ती लय येडी पोरे, ते डोकं खातील माझं. त्यांना इथून पहिलं हाकल. बापू माफ करा, पण ते ऐकायलाच तयार नाहीत. हे आवर, चल उचल. वय वय. मी आणतो बोलून त्यांना. सांग भलं. बापू 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 बापूच्या नावानं सांग भलं. बापूच्या नावानं सांग सांग भलं. भलं. बापूच्या नावानं सांग भलं. बापूच्या नावानं सांग सांग भलं. भलं. बापूच्या नावानं सांग भलं. चांग भलं. सुन्या हा? अरे मला इथं कसला तरी वासायला लागलाय. पहिल्या का मला पण यायला लागलाय. हा येणारच. तुम्ही बापूच्या खोलीत आहे ना व? म्हणजे या वेळेला बापू भक्तांची दारू सोडायला बसतात ध्यानाला. ते काय करतात, आपल्या दिव्य शक्तीने त्यांची दारू ओढून घेतात. वास तर येणारच. हा मग येणारच. जय हो जय हो जय हो बापू की जय हो. बापूच्या नावानं चांग भलं. बापूच्या नावानं चांग भलं. चांग भलं. बापूच्या नावानं चांग भलं. बालकांनो, बोला की बापू काय म्हणता. आता माझ्या ध्यान साधनेमध्ये का डिस्टर्ब केलं तुम्ही? बापू तुम्ही म्हणल्याप्रमाणे आमच्या आयुष्यामध्ये ना 2 मुली आल्या बापू. आल्या? अशा कशा आल्या? हा म्हणजे असं तुम्हाला वाटत असेल ना? डाऊटच नाही बापू. हे समजा तुमच्या आशीर्वादामुळं. बापू जय हो बापू बापूच्या की नावाची जय हो. बापूच्या नावानं चांग चांग भलं. बापू आता पुढं काय करायचं, कसं करायचं ते सांगा. हे बघा, हा आता निघायचं. चांग भलं. बापूच्या नावानं चांग भलं. बापूच्या नावानं चांग भलं. बापूच्या नावानं चांग भलं. बापूच्या नावानं चांग भलं. भलं. बापूच्या नावानं चांग भलं. चला, गेले एकदाचे. अरे रामदेव, श्यामदेव, काय हो बापू? अरे मगाचं मटेरियल घेऊन या. अर्धा राहिलेला कार्यक्रम पूर्ण करायचा आहे. हो हो आणतो आणतो.
गाडी अरे ह्या तर चालले की र होय की र पण हे कसं शक्य आहे हा ना. बापू तर म्हणाले होते आपल्या आयुष्यात 2 मुली येणार आहेत. हो की आता काय करायचं? आता काय करायचं? अय म्हण्या हा इकडे आलो की. हा बोला की. हे बघ हा हे ग सामान हा डिक्कीत ठेवून दे. बर. बरं चंदन येतो बाबा. हा हो 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 काय काळजी करणार, लक्ष असू द्या, काळजी घ्या. काय बी काळजी करू नका राठोड साहेब. हा अहो माझ्या पोरीसारख्याच आहेत त्या. हा एकदम व्यवस्थित सांभाळ, काही काळजी करू. अहो ते नाही म्हणत मी. हा यांना इथं ठेवून जातो. बर स्वतःची काळजी घ्या. काय हे बाबा. बर बर चला मी सोडतो तुम्हाला. या बसा. जातील ना व्यवस्थित. नाही जातील. हा, येतो रे बाळानो. त्या आईला म्हण्या एका परिस्थिती एक ऐकल्या का? हा ना. मला समजा ना हा. यातली माझी कोणती न तुझी कोणती रे? माझी भीतीच तिचकच झाली. एकदा मन म्हणतय ही माझी आणि ती तुझी वहिनी. परत मन म्हणतय ती माझी आणि ही तुझी वहिनी. ती तुझी आणि माझी वहिनी म्हणजे दोघी तुझ्याच मनाचे की? अरे तीच की दोघी बी माझे झाले म्हणजे लय मजा येईल बघ. म्हण्या अरे तू चीटिंग करतो यार. काय रडतयस ला का? गमत करतोय मी. घे तुला पाहिजे ती. चालतं की ठरू मग म्हण्या. अय सुन्या म्हण्या या इकडं. हा आलो की. चल. लवकर या. ए चल ये लवकर चल पळ 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 पळ. बर मला सांगा दोघांच्या पैकी झाडू कोण चांगला मारतय? हा झाडू वय ते मी मारतो. हा पर माझ्यापेक्षा सुन्या भारी मारतोय. असं आहे का? बर सुन्या हा एक काम करायचं. काय? पिओ आणि स्वीटीच्या रूम व्यवस्थित झाडून घ्यायच्या बर का, आणि सांगतील तसं सामान लावून घ्यायचं. चालतंय. लावतोय एकदम व्यवस्थित लावतो. बघा तुम्ही. हा नाही मी काय म्हणतोय सुन्या तसा मारतोय चांगला झाडू बर का. बर पर माझ्यापेक्षा नाही बर का. काय पण बोलतय. माझी मास्टर डिग्री झाली आहे झाडू मारण्यात. PhD झाली आहे मी तर म्हणतो. अरे वा 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 वा. असं म्हणतोयस? एक काम करूया सुन्या. हा तू आहे ना तुझं काम कर. होय. हा आणि मास्टर डिग्री घे. हा बोला की. तुम्ही एक काम करायचं. हा तुमची मास्टर डिग्री आहे की नाही तिकडं गोठ्यात वापरायची. इकडं आमच्या समोर नाही वापरायची. कळलं काय? हा तिकडे जास्त गरज आहे. ठीक आहे. चला जा गोट्यात. ए पळे जा गोट्यात. गोट्यात गोट्यात. जा जाऊ म्हणतोय ना तुझी मास्टर डिग्री झाली आहे झाडू मारणार. दाखवा आता मास्टर डिग्री गोट्यात तुमची. चला जायला.
ये कोयल पिंजरा बनाया सोने का, पिंजरा बनाया सोने का. अहो ऐका की. ऐकवा. ऐकवा म्हणजे काय? त्या दोघींचं काय करायचं? काय करायचं म्हणजे? काय करायचं म्हणजे अहो आपल्याकडचं जेवण त्यासनी गोड लागणार आहे का? तर गोड लागल म्हणजे? गोड लागेल का म्हणजे अहो त्या शहराकडच्या पिझ्झा बर्गर खाणाऱ्या हा. आपल्याकडची भाजी भाकर त्यासनी गोड लागणार आहे का? अगं पिझ्झा बर्गरचं ना. होय. मला एक गोष्ट सांग, पिझ्झा बर्गर आपण कसा खातो? चवीनच ना, ते बी भाकरीची सवय असताना. हा. तर कसं आहे, एखादी गोष्ट नवीन खाल्ली की ती चांगलीच लागते बघ. ते बरोबर आहे, ते बरोबर आहे. आणि समजा नाहीच आवडली मग तर मागू की आपण पिझ्झा बर्गर. मला आवडतो म्हणून होय? आता कसं बोलली? तुला आवडतं म्हणून. बर, त्या दोघींनी सकाळपासून नाश्त्याला काय दिलं का नाही? आता करते बघा. हा कर. आणि त्या सुन्याला मण्याला बी खायला द्या काहीतरी. बरं बरं. पोरांनी लय काम केलंय. एकदम सुधारल्यात बर का पोर. ते मोबाईल तेवढा दे. नाही. अगं असं काय करते? अगं दे. अगं दे 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 दे. घ्या एकदाचा तुमचा तो मोबाईल. माझी मैना. फोटो बघायचा राहिला होता ना. काय बी म्हण सुन्या. हा, काम करून खाल्लेल्या भाकरीची चव वेगळीच असते बघ. होय, पोट तर भरतच पण मन सुद्धा भरतल्या का. इतक्या दिस आपण पोटभर जेवतोय, पण आता कसं मन भरून जेवल्यागत वाटतंय. हा बघ की कसला योगायोग म्हणायचा. आपण दोघांनी काम करायचं ठरवलं काय, इथं आलो काय, त्या भेटल्या काय, ती समजू ना घासताना बापची कृपा. होय होय, घासाराम बापूचीच कृपा आहे. मग पण सुन्या, अजून बघ बघी कुठे झाली या. कसं व्हायचं? जमन बापाची कृपा म्हणलं ना सर्व काय जमेल. काय मग पुरलं नव समज? होय होय. काय लागलं तर मागून घ्या बर का. बर, मला सांगा, दोघांच्या पैकी कपड्यासनी इस्त्री कोण चांगली करते? इस्त्री? हा, सुन्या एकदम जाग करतो इस्त्री. मग सुन्या, हे बघ, पियूचे आणि स्वीटीचे कपडे आहेत बर का इस्त्री करायचे, तेवढे करून घे. करतो की. मी बी करतो की त्याला मदत. नाही तू नको, तू सारा कापून घे. तू माणूस नाही आला आज. बर चला, निघतो, माझं काम आहे, तेवढं करून ठेव. करतो नका टेन्शन घेऊ. चारा कापून घे म्हणून एका दिवशी इस्त्री कर नीट, नाहीतर काम सोडून पोरींच्या कपड्यावर खेळत बसतील.
काय रे काय आणलंय गट्टुळ्यात जाऊन दे पुस गाडी काय मनोजराव, अरे सोनिया, हा? अरे काय चाललंय? काय नाही गाडी साफ करतोय लय घाण झाली हो. बर, मला एक गोष्ट सांगा, बोला की. तुमच्या दोघांपैकी कापड कोण चांगले धुतय? कापड हा, अरे असं काय करतो? अरे मान्या, अरे काय विचारलं? कापड ना मग हा, जसं की मी हा, माझी मास्टर की झाली कापड जुन्यात. अरे बापरे, बर चल मग, चल चला की. धुवायची ना कापड. तर कसं आहे, हे मांडवाचं एक कापड आहे, हा तेवढंच काय ते काम आहे. मांडवाचं कापड हा, जमल ना? हा, चल. जनक प्रीत की सर पे ओढ़ कर घूमर घूमर घूमे भर के ढोला वाले थाट घूमर 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 घूमे रे. या मोबाईलने एक बरं झालंय ना, आपण कोणापासून कितीही दूर गेलो तरी दूर गेल्यासारखं वाटतच नाही, है ना? हो म्हारी सारी. हा, तुझ्याशी बोलते बावळट. काय बोलतीयस? आणि कुणाच्या कितीही जवळ असलो तरी जवळ असल्यासारखं वाटत नाही. काय म्हणतेस? काही नाही, तू गाणं ऐकतेस ना, ऐक. म्हारी सारी काय बोले ढोला जी की छाया होले मन का घूमर. अहो तुमच्या शब्दाबाहेर आहे का? अहो तुम्ही सांगा तरी केव्हा भेटायचं? हा, तुम्ही म्हणला असा तर लगेच येतो. हा वय नाही, घरात नाश्ताच करत होतो. तुम्ही म्हटलं तर जेवायलाच येतो की तुमच्याकडे. चालतंय ना? मग बरं बरं, भेटू की वय, चालतंय. हा, कुठं दौरा? कुठे नाही, ते एक ओळखीचे आहेत. अगं लय दिवस झालं मागला, म्हणले भेटा, म्हणून म्हणलं भेटूयात. परत कावा? परत रात्री उशीर होईल बरं का. बरं. हा, आता तुम्हासने काय झालं? काही नाही. मग तोंड पाडायला काय झालं? आज गाव फिरून पाहायचं होतं आम्हाला. गावच पाहायचं आहे ना? हो. आता 2 मिनिटात सगळा प्रोग्राम फिक्स करून देतो. हा, काय? माणसं जोडून देतो की तुम्हाला. माणसं? हा, सुन्या ने मान्या. ओ, समदा गाव फिरून धावतील तुम्हाला ते. चालेल चालेल. चला.
ए सुनिया, ए मन्या, बोला की मला. काय करताय? काय नाही, काम झाडून काढायलोय. त्या हातातलं काम सोडा. हा सोडलं. काय चूक झाली का आमची? अरे काही चुकलं नाही. मी तुम्हाला दुसरं काम देणार आहे. दुसरं? अरे म्हणजे एक काम करायचं. काय? या दोघी आहेत का नाही, हा, या दोघींनी समजा गाव फिरवून दावायचा. हा, होय होय आणतो की. पण गाडी गाडी ह्या दोघांनी नाही येत. मग चालत फिरायचं. चालतच फिरायचं की. मग त्या बिगर गाव कसा बघणार? टेन्शन नको, 1 मिनिट आलोच. बायसिकल. वाव, हाऊ रोमॅन्टिक. वाव, हाऊ रोमॅन्टिक. रोमॅन्टिक ना? हो. मग तुम्ही नळीव बसा, तुम्हाला आणखीनच मजा येईल. नाही वा? ओ, येते ना. कुठून गाव कसं एकदम छान दिसल. मस्त दिसेल. तुमची नळी तिकडं आहे हा, आणि तुमची तिकडं. तुम्ही तिकडे हो का? बसा, त्या इकडे बसतील. ओके. चालेल.
आईला म्हण्या स्वप्नात असल्यासारखं वाटलेलं का? नाहीतर काय, ही सगळी बापूंचीच कृपा म्हणायची. म्हण्या यासनेचं का बापू कुठं? तेवढंच त्यांना बी बापूच दर्शन घ्यायला. हा चालतंय की, अजून वेळ पण आहे. डायरेक्ट घेऊन जाऊ त्यांना तिकडं. हा चल. श्यामदेव, अय श्यामदेव, हा कंटाळा आलाय या सगळ्याचा. निघून जाऊ वाटतंय रे घरला. होय, मला बी काही कळना बघ. या बापूचं काही खरं वाटना बघ. पण ह्यांच्या नादानी ना आपण अडकू. हा होय, पुण्य करण्याच्या नादात किती पाप करतोय काय माहिती आपण. होय की, मला वाटलं बापू देवाचा अवतार आहे, आपलं कल्याण करील. पण कुठलं काय, हे तर बायांसाठी येडं झालंय. नाहीतर काय, फार गॉन केस आहे. कसं होणार आपलं काय माहिती. हे येडे कुणाला घेऊन आलेत रे? आईला शहरातल्या पोरी दिसतात. हे तुम्ही काय काम काढलं ह्या वेळेला? बापू कुठे आहे? हा ध्यानाला बसल्यात. काय काम आहे? ह्या दोघी शहरात नाही आल्यात. बरं मग बापूंचं दर्शन घ्यायचं होतं. दर्शन? हा त्याचं काय आहे, बापू आता कॉलिंगवर आहे ना देवासंग. एक काम करा तुम्ही, उद्या सकाळच्याला या. सकाळी सकाळी. होय चालतंय की. बापूच्या नावानं चांगलं, बापूच्या नावानं चांगलं, बापूच्या नावानं चांगलं, बापूच्या नावानं चांगलं, बापूच्या नावानं चांगलं. मला तुझ्याशी बोलायचं नाहीये हे तुला कळत नाहीये का? 1 मिनिट नाही आणि 10 मिनिट नाही, मला नाही बोलायचंय तुझ्याशी. सांग भलं. कोणत्या प्रेमाविषयी बोलतोस? जिथे प्रेम खोटं तिथं शपथही खोटीच ना. काय झालं? एकदा केलंय ना मला सोडून तिच्याकडे, मग आता का त्याला माझी आठवण येते? ओके ठीक आहे, कूल डाऊन. चांग भलं. अयो, म्हणे काय झालं? काय झालं? का रडती ती? नाही काय नाही. चल. त्या आईला त्या फोनच्या समजा कसं मस्त चालू होतं, मध्ये चाला आणि काशी केली बघ. खरंच ना, नक्की काय झालं असेल र? मला बी तोच प्रश्न पडलाय कालपासून. काय घडलं असं तिकडं? एवढी ती रडत बसली होती म्हणे. चायला काल बापूंचं दर्शन व्हायला पाहिजे होता. होईल का? बापूचं दर्शन झालं असतं ना, समजा प्रश्न छू झाला असतं बघ. खरं आहे तुझं. गडबड करायला लागल्यात. हा अजून 4-5 दिवस राहिले असते तर चाललं असतं ना. हा तुम्हासनी माझ्या हातच्या अजून पुरणाच्या पोळ्या बी नाही खाऊ घातल्या. हा आंटी, आम्ही पुरणपोळी खायला परत येऊ, पण आज जाऊ द्या. नक्की यायचं? हो नक्की यायचं बरं का? हो नक्की. हा हो चल बस चला. बस. काळजी घ्या. बसल्यावर फोन येतो करा. हा. येतो आम्ही. हा. दोघे इकडे या. हो हो. हे घ्या. हे घ्या. घ्या 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 ना. घ्या प्लीज.
मन्या ए सोनिया हा अरे सकाळपासून काही खाल्लं नाही मर्दा हा काय तर खाऊन घ्या की. नाही नाही भूक नाही. काय झालं अरे काय झालं. बापू बापूच्या नावानं चांग बल म्हणा. 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 बापूच्या नावानं चांग बल चांग बल. बापूच्या नावानं 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 अहो बापू बापू काय होतंय तुम्हाला. अहो काय घाबरल्यासारखं होतंय तुम्हाला. ती आली ती आली आहे? ती आली कोण देवी. देवी आली. खरंच काय देवी आली. हा बाबा हा देवीच्या नावानं चांग बल. बापूच्या नावानं चांग बल. देवीच्या नावानं चांग बल. देवीच्या नावानं चांग बल. बापूच्या नावानं चांग बल. देवीच्या नावानं चांग बल. बापूच्या नावानं चांग बल. देवीच्या नावानं चांग बल. बापूच्या नावानं चांग बल. मांडा कुणाच्या काय समस्या असतील त्या. हा मांडा. आता देवी बी आली या. ए बाई, चांग सर बल. बाजूला. बोल बालिके बोल बाई काय 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 समस्या आहे तुझी. बाप्पू माझा नवरा. हे काय मी ते कुठे कुठे बाप्पू माझा नवरा मला सोडून गेला. ओ असं व्हय.
मला माहितीये. गटारी होती त्या दिवशी. जरासा पिऊन आला म्हणून लय हाणलं त्याला. तुम्हाला कसं ठावं? अंतर्यामिनी आहेत ते. नाव नको काढू त्या यामिनीचं. मोडा बसवलं तिचं, किडा पडला तिला, तिने तर माझ्या नवऱ्याला नादाला लावलं. नाही तिची काय बी चूक नव्हती. मला माहितीये या मनात काय बी नव्हतं तसं. मग काय माझा नवरा लागला होता काय तिच्या माग? तिच्या मनात लय काय काय होत. लय जणी होत्या माग. हे सगळं तुम्हाला कसं ठावं? सांगितलं ना अंतर्यामी नाही ते. होय बाय, अंतर्यामिनी. कुणासारखं बरं दिसत्यात. तुम्हाला कुठंतरी बघितल्यासारखं वाटतंय. आम्हाला ओळखलं वाटतं मला. हो ना. तिकडे तिकडे चल. चल तिकडे. चल रे. चल बस. चल. चल तिकडे. चल तिकडे बस. ए बाई, तुमचे काय प्रश्न मांडायचे असेल तर मांडा लवकर, नाहीतर दुसऱ्याचा नंबर येईल. होय होय होय. बाप्पू सांगा की आमचे हे कधी येतील घरला. त्यांची वाट बघून बघून माझे डोळे सुकून गेले बघा. कसा येणार त्यो? आणि आला की त्याच्या बरोबर रोज रोज भांडणार, कवा कवा त्याला मारणार. आणि मग कसा येईल त्यो? नाही बापू, आता मी त्यातलं काय बी करणार नाही. तुम्ही म्हणत असाल तर रोज मी त्यांचे पाय धुवून पाणी पिन, रोज त्यांची आरती करीन. अजून काय करू सांगा बापू? त्याच्यावर कोणत्याही बाईवरून संशय घ्यायचा ना. त्याला दारू पितानी काय बी बोलायचं नाही. त्याला पाहिजे तवा मटान द्यायचं. तो म्हणल तसं करायचं. तो म्हणल तसं उठायचं. तो म्हणल तसं बसायचं. तो म्हणल तसं झोपायचं. काय म्हणतोय कळलं का? म्हणल तसं करण बापू. त्यांची ते आहे तर त्यात समजा आलं. बापू तुमची कृपा असू द्यावं. धनी तुमची लय आठवण येते व घरला या. तुमची वाट बघून बघून माझे डोळे थकले व घरला या. तुमची बिडी अजून जपून ठेवली व घरला या. आणि ही बघा तुमची सुन्याची डबी. रोज धुवून ठेवते व घरला या. चुन्याची डबी? बघू बघू, दाखव. आईला माझी चुन्याची डबी. बापूची डब्बी जायला कुठं दडवून ठेवली होती? काय? जायला हिच्या. धनी तुम्ही काय? बापूची डब्बी या बाईकडे. अरे रामदेव, हे काय भानगडे? बापू सुन्याची डबी बायको तुमचीच आहे वय. मग आता